मित्रांनो, आज म्हणजे काल सांगता यात्रेमध्ये लोकप्रिय माननीय आमदार अमित भैया देशमुख साहेब यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की नाही आरशी नाही परशा, इथं फक्त अमित देशमुखांची चर्चा. आणि याच विषयाची, याच शब्दाची चर्चा, याच वाक्याची चर्चा या संपूर्ण महाराष्ट्रात आता सुरू झालेली आहे की अमित देशमुखांनी आरची हा शब्द कुणाला उद्देशून वापरलेला आहे. तर आता निश्चितच याबद्दल त्यांच्याशी बोलतायत, आपल्याशी बोलतायत, रत्नाकर रावसेकर युट्यूब चॅनलशी बोलतायत. डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे बंधू प्राध्यापक महेश बसपुरे राहणार उदगीर हे त्यांचे बंधू आहेत. आणि हे बंधू आपली काय आपलं त्याचं मनोगत ते व्यक्त करतात की त्यांना काय वाटलं याबाबत. महेशजी, मला सांगा जरा, काय आपल्या म्हणजे आपली भूमिका काय, म्हणजे या वाक्याबद्दल तुमचं काय मत आहे? सर, अवश्य मी या विषयाबद्दल थोडं माझ्या मनातल्या भावना मी या ठिकाणी व्यक्त करत आहे. कारण मागच्या 40 वर्षापासून विलासरावजींच्या सोबत सुद्धा आम्ही तितकेच राहिलेले आहोत जितके पाटील साहेबांच्या सोबत राहिलेले आहोत. विलासरावजींची जी उंची होती ती आम्ही पाहिलेली आहे आणि देवघरांनी सुद्धा त्याला नेहमीच आशीर्वाद दिलेला आहे. पण कालच्या समारोपाच्या ज्या सभेमध्ये माननीय अमित देशमुख साहेबांनी जे काही अर्चनाताईबद्दल शब्द उच्चारले ते आमच्या सर्वांच्या जिव्हारी लागलेले आहेत. राजकारण त्यांनी एका चित्रपटाचे कलाकाराची नावं घेतली, यात विशेष काय असं? करेक्ट आहे, पण त्या कलाकाराची नावं घेताना सुद्धा आजच्या या राजकीय अवस्थेमध्ये ज्या शिगेला आपण पोहोचलेले आहोत त्या ठिकाणी अर्चनाताईबद्दल अर्ची हा शब्द या लातूर म्हणले, अर्चना नाही म्हणले त्यांनी. अर्ची लोक समजू शकतात सर. काही त्यांनी आता विवाद त्याच्याबद्दल स्पष्टीकरण देत असले किंवा देतील तरीही लोकांना, लातूरच्या लोकांना एवढी जाण आहे. कारण या राज्याचं नेतृत्व केलेलं हे शहर आहे, या देशाचे गृहमंत्रीपद भूषवलेल्या माणसांचं हे शहर आहे. इथले नागरिक एवढे जाणकार आहेत. अमित देशमुख साहेबांना मला असं वाटतंय की मानसिक, तुम्ही असा कसा दावा करू शकता की त्यांनी आरची अर्चनाताईबद्दलच बोलली? 100% कारण त्यांनी दोघांचाही नाही अर्ची नाही परशा. परशा कोण? परशा निश्चितच खटके साहेब असतील. बर, एवढं तर आम्हाला कळतं. त्यांचं काही ऑब्जेक्शन नाही आहे? ऑब्जेक्शन त्यांचं येईल किंवा न येईल, पण एक बहिणीचा भाऊ आणि एक लातूरचा मतदार, लातूर जिल्हा लोकसभा मतदारसंघाचा एक मतदार म्हणून मी या ठिकाणी निश्चित या शब्दाचा निषेध करतो. आणि मला काही 2 शब्द बोलायचे आहेत, कारण मला काही त्यांचा विरोध नाही आहे. फक्त राजकीय संबंधी मी कोणत्या पक्षाचा सभासद सुद्धा नाही आहे. मला फक्त एवढंच बोलायचं आहे की राजकारणात अनेक वळणं येतात, पण ही वळणं घेत असताना मूळ विसरायचं नसतं. देवघराच्या आशीर्वादानंच आशियानाची निर्मिती झालेली आहे, अमितजींना लक्षात नसेल. कारण पाटील साहेबांच्या आशीर्वादानं देशमुखांची या ठिकाणी उमेदवारी पुढे आली. साहेब मंत्री झाले, साहेब मुख्यमंत्री झाले, साहेब केंद्रामध्ये मंत्री झाले. कुठं ना कुठेतरी शिवराज पाटलांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता. किंबहुना असं म्हणता येईल राजकारणातला प्रवेश हा शिवराज पाटलांनी त्यांना निश्चित करून दिला. ते मान्य करतात ना? मान्य करतात. आज सर, आजही आम्हाला त्याबद्दल विलासरावजीबद्दल आदर आहेच, पण त्या माणसाची उंची, त्या माणसाची भाषा आणि आजच्या अमित देशमुखांची भाषा याच्यात जमीन व आसमानचा फरक आहे. ही कुठेतरी संस्कृती त्यांनी विसरलेली आहे. ही संस्कृती एवढ्या वाक्याचं एवढा प्रोपगंडा करायची गरज नाही. प्रोपगंडा यासाठी मी या ठिकाणी स्पष्टीकरण देतोय. प्रोपगंडा हा राजकीय लाभासाठी मी करत नाही आहे. प्रोपगंडा झालेल्या निराशेची, त्यांच्याबद्दलच्या अपेक्षेची जी काही आम्हाला निराशा झालेली आहे याच्याबद्दल मी बोलत आहे. कारण कुठं ना कुठं आम्ही अनेक वर्ष देशमुखाचा झेंडा घेऊन फिरलेले आहोत. आपल्याला माहित नसेल, तुम्ही काँग्रेसचे का? आम्ही मूळचे काँग्रेसचेच, पण पक्षाचा बॅनर नव्हता. आम्ही फक्त शिवराज पाटलां साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून किंवा आमचे काही संबंध समजून आम्ही त्यांच्यासोबत माझ्या लहानपणापासून राहिलेलो आहे. आणि विलासरावजींसोबत आम्ही राहिलेलो आहोत. आम्हाला आश्चर्य वाटेल, साध्या एका लोणाच्या ड्रॉ काढण्यासाठी, कॅरमच्या गोटावरचा नंबर काढण्यासाठी मी विलासरावजींना लातूरहून उदगीरला घेऊन गेलो होतो. काय करायचं? एक लुनाची एक ड्रॉ होती. ते ड्रॉच्या कॅरमच्या गोट्यावर नंबर टाकला. जवळपास 30-32 वर्षाखालची गोष्ट, 35 वर्षाखालची गोष्ट आहे. आमदार तर त्यावेळेस मंत्रिपद गेलं होतं त्यांचं. तर त्या काळातली गोष्ट आहे. मी विलासरावजींना अनेक बॅड पॅच मध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. कुर्डवाडीच्या स्टेशनवर जेव्हा ते हरले होते, जेव्हा उतरले
3 माणसं सुद्धा नव्हती त्या ठिकाणी. मोईज खान आणि असे 1-2 माणसं होते. कुणीही घ्यायला त्यांना तिथं स्टेशनवर आलं नव्हतं. तरीही नंतरच्या 3 महिन्यामध्ये मुख्यमंत्री आहेत, खुर्ची आहेत, नाही पण त्यांनी एकदा खुर्ची गेली की त्या माणसाचं महत्व. पण त्यावेळेस त्यांनी संतुलन जाऊ दिलं नाही. हरलो तरी संतुलन जाऊ दिलं नाही. हा हे विलासरावांचा गुण होता. पण अमितजींनी पूर्णपणे नुसत्या पराभवाच्या चिंतेमध्ये पायाखालची वाळू घसरल्यामुळं अजून पराभव तरी पुढे आहे, 23 तारखेला आहे, पण त्याच्या अगोदरच त्यांनी ही भाषा सुरू केलेली आहे. याचं आम्हाला खंत वाटतं. कारण ते काहीही जरी झाले तरी काय वापरली, त्यांनी ज्या पद्धतीनं अर्चनाताईच्या नावाचा उल्लेख ज्या रेफरन्समध्ये केला तो रेफरन्स सगळ्याच्याच लक्षात आहे. त्याच्यासाठी पुन्हा काही त्याच्याबद्दल स्पष्टीकरण करायची गरज नाही. कारण कोणीतरी आकाशातल्या किंवा मंगळ ग्रहावरच्या लोकांबद्दल तर ते बोलले नाहीत. आज निवडणूक 2 दिवसात आहे, आज उद्या मतदान आहे आणि या रेफरन्समध्ये शेवटच्या सभेत अगदी पिक पॉइंटवर ते या पद्धतीनं बोलतात. आणि उलट याच शेवटच्या सभेमध्ये आमची भगिनी अर्चनानी विलासरावजीबद्दल काय बोललं, देशमुख परिवाराबद्दल काय बोललं, ह्याच्याबद्दल त्यांनी बोललं की जो रस्ता विलासरावजी देशमुख साहेबांच्या नावानं या ठिकाणी मागच्या 5 वर्षापासून बांधण्याचं काम, रस्ता निर्माण करण्याचं काम रखडलेलं आहे, मी निवडून आल्यानंतर सगळ्यात अगोदर विलासरावजी देशमुखांचा नावाचा तो रस्ता पूर्ण करेन आणि हीच माझी विलासरावजींना श्रद्धांजली असेल. अशा पद्धतीचं बोलणं हे शेवटच्या सभेत अर्चनाताईंनी बोललेलं आहे. देशमुखाबद्दल हा रिस्पेक्ट दाखवलेला आहे, साहेबांबद्दल विलासरावजीबद्दल रिस्पेक्ट दाखवलेला आहे. म्हणजे अमितजीचे वडीलच आहेत ते. आणि ही संस्कृती कुठली आणि ही संस्कृती कुठली, इट इज व्हेरी शेमफुल. काय हे खूप म्हणजे मनाला कुठेतरी खंत वाटते की एवढ्या मोठ्या माणसाच्या पोटी असा पुत्र जन्मणे हे निश्चितच आम्हाला सुद्धा अपेक्षित नव्हतं. आणि यासाठीच मला तुमचे खासदार डॉक्टर काळगे उपस्थित होते, तेही असले. आम्हाला त्याचाही राग आहे आणि वेळ आल्यावर सगळ्या तुम्हीच निवडून दिले ना. मान्य आहे सर. मी तुम्हाला मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही. फक्त काही गोष्टी साहेब स्पष्ट बोलतो, लपवायची गरज नाही. जातीसाठी माती खातात, बरोबर. तुम्ही सुद्धा लोकसभेला काळगेला मतदान केलेलं आहे. मी व्यक्तिगत जर विचारलात तर मी कशावर शपथ घेऊन सांगतो, माझ्या समोर हे जातीचा विषय नव्हता. मी मोदीला मतदान दिलेलं आहे, बीजेपीला सुद्धा दिलेलं नाही. मी अगदी स्पष्ट सांगतो. पण मी मोदीजींच्या विकास कार्याला, ज्या विकास कार्याच्या ज्या नेतृत्वाच्या प्रभावाखाली अर्चनाताईंनी बीजेपी स्वीकारला. नाही, या वाक्याला त्यांचं ऑब्जेक्शन आहे, तुमचं कशावर? नाही, कुणाचं ऑब्जेक्शन म्हणता तुम्ही? डॉक्टर काळगेंचं. डॉक्टर काळगे हे आता त्यांचे मांडलिक होऊन बसलेले आहेत. त्यांच्या कृपेवर त्यांचं पूर्ण अस्तित्व नसताना एका रिझर्वेशनच्या सीटवर ते निवडून आलेले. जे सीटची मागणी ते पाटील साहेबांकडे अनेक वेळा करून गेले, पण दलितांची जागा दलितांना मिळावी. आज मीही त्या समाजाचा आहे ज्या समाजाचे पाटील साहेब आहेत. पाटील साहेब म्हणतो मी, काळगे साहेब आहे. तर त्या समाजाचा आहे, मी सुद्धा जंगम आहे. पण मी सांगतो की जे चूक आहे ती चूक आहे. भले आज त्याचं कुणी काही समर्थन करत न्यायालयाने त्यांना केले ना. नाही, कबूल आहे, नैतिकरित्या टेक्निकली ते करेक्ट असेल. पण मला एक सांगायचं आहे की त्या वेगळ्या सगळ्या संपूर्ण राजकारणात मला पडायचं नाहीये. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एक बहीण म्हणून भावाची जी प्रतिक्रिया असते ती प्रतिक्रिया मी या ठिकाणी व्यक्त करत आहे. आणि आम्ही याच्यासाठी आम्हाला राग आलेला आहे की आम्ही देशमुख साहेबांचा खूप आदर केलेला आहे. अगदी लहानपणापासून मी देशमुख साहेबांसोबत राहिलेला आहे, त्यांच्या जवळ राहिलेला आहे. आमच्या महाविद्यालयामध्ये कुणी विद्यार्थिनी जर मेरिट आली तर तिचं कौतुक स्वतः देशमुख साहेब या रेस्ट हाऊस बांधकाम भवनमध्ये या ठिकाणी करत होते. आम्हाला फोन करून सांगायचं तिला घेऊन या, आणि त्यांच्या हस्ते त्या मुलीला गळ्याला लावून ते सगळे. त्यांची उंचीच वेगळी होती साहेब, पण अमितजी त्याच्या आसपास सुद्धा कुठे नाहीत. आणि काय त्यांचा विकास, सहकारी कारखाना विकास या शब्दावर त्यांचा अधिकारच नाही, माझं असं म्हणणं आहे. कारण हा शब्द त्यांनी वापरूच नाही. आज आम्ही उदगीरून येताना गरुड चौकातून जेव्हा राजीव गांधी चौकात मी काल येत होतो आणि रस्त्याच्या दुतर्फा मी जो कचरा पाहिला, ते पाहिल्यानंतर मला असं वाटलं की या माणसाने ह्या 15 वर्षामध्ये लातूरचं वाटोळं करून ठेवलं. 15 वर्षापूर्वीचं लातूर याच्यापेक्षा कितीतरी स्वच्छ होतं. पण दुर्दैवानं असं मला सांगावं असं वाटतं की यांनी पूर्ण वेगळंच करून टाकलं. आज तुम्ही उदगीरला बघा, एक नजर टाका, मागच्या 5 वर्षात उदगीर कुठे गेलं. एक रिझर्व्ह कॉन्स्टिट्युन्सी मधला आमदार मंत्री होऊन ज्यांनी 70 वर्षामध्ये कायापलट करून टाकला त्या बनसोडेने. आज तुम्ही एवढ्या मोठ्या परिवाराचे वारसा असलेले, मुख्यमंत्री साहेबांचा वारसा असलेले, 15 वर्षापासून तुम्ही आमदार असलेले एवढे मोठे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही स्वतःला प्रोजेक्ट करता. आणि यावेळेला तुम्हाला आपल्या लातूरची काय अवस्था आहे,
काय तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रच कचरा करायचा आहे का? लातूर पुरतच मर्यादित ठेवायचं नाही का? हे विकास जे आहे हे विकास ह्या शब्दाचा अर्थच त्यांना कळाला नाही. कसं काय त्यांनी आपल्या कारखान्याचं नाव विकास ठेवलं याचं मला आश्चर्य वाटतंय. अशा पद्धतीनं जरी त्यांनी बोलले असतील, भावना वेगात बोलले असतील, पण त्यांनी मला असं वाटतं की हे आम्हाला असं वाटतं त्यांनी एक चित्रपटातल्या नाही सर, एवढं कळण्या एवढा लातूरचा मतदार हा सुज्ञ आहे आणि या त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना उद्याच्या मतदानातून त्यांना मिळेल. त्यांनी जे काय केलं याच्यावर माझं विलासराव जरी पडले तरी पुन्हा निवडून आले होते त्यांच्या नम्रतेमुळं. हे तुम्ही त्याच्यानंतर ते मुख्यमंत्री झाले होते. तो वारसा आणि आज तुम्ही कोणत्या लेवलला उतरला आहात, तुमची काय पातळी घसरलेली आहे याच्याबद्दल तुम्ही आत्मचिंतन करा. आम्हाला करायचं नाही, आम्हाला त्या विषयात जायचं नाही किंवा आम्ही तुमची भाषा अजिबात वापरणार नाही. आमची संस्कृतीच नाही ते. शिवराज पाटलांना आणि या घराला देवघर आणि शिवराज पाटलांना देव मानतात. स्वतः दिलीपरावजी म्हणतात देव आहेत. मग तुम्हाला काय अधिकार आहे अशा घराबद्दल, देवातल्या का ग्रहलक्ष्मीबद्दल अशा पद्धतीचे शब्द तुम्ही उच्चारता? म्हणजे कुठं ना कुठं तुमची पातळी ही घसरलेली आहे आणि याच्यातून तुमचा पराभव हा निश्चित आहे. हे या ठिकाणी मला स्पष्टपणे सांगावं असं वाटतं. थँक्स सर. हे आहेत प्राध्यापक महेश बसपुरे, राहणार उदगीर, अर्चनाताईंचे बंधू आहेत. ही झाली त्यांची प्रतिक्रिया. पण अमित देशमुख साहेबांनी जे शब्द वापरले त्या शब्द वापरल्याबद्दल त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मतदार बंधू आणि भगिनींनो आणि लातूरकरांनो, यांच्या या स्टेटमेंटचा किंवा अमित देशमुखांच्या स्टेटमेंटचा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल काही समर्थन करत नाही. हे आमचं चॅनल सर्वपक्षीय, सर्वांना सोबत घेऊन जाणारं आणि सर्वांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणारं हे चॅनल आहे. आपण हा चॅनलला पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. नमस्कार. नमस्कार सर. धन्यवाद सर. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल.